तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मनोज जरांगे पाटील सुरेश दसांवरती पुन्हा एकदा नाराज असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. कारण आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सुरेश दस असे म्हणतात की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये बरेच जण म्हणजे खूप सारे सहआरोपी आहेत आणि जर यांच्यावरती संपूर्ण लक्ष वेधले तर मुख्य आरोपी हे हातातून निसटून जातील. यामुळे आम्ही आणि देशमुख कुटुंबियांनी काही गोष्टींवरती पूर्णविराम लावला आहे. आता यावरती मनोज जरांगे पाटील सुरेश दसांचे नाव न घेता काय बोलतात हे आपण बघू आजच्या व्हिडिओमध्ये. त्या सरकारी प्रतिनिधींची मुलाखत घेतली. त्याच्यात एक वाक्य असं आहे, हे बारकाईने लोकांनी ऐकायला पाहिजेत काय काय गोष्टी, पण समाजही भोळा बाबडा असतो, ऐकत नाही आहे. की त्यांचं म्हणणं असं होतं त्याच्यात, मला वाटतं मी 4-5 दिवसापूर्वी ऐकलं आहे आणि मी ते बघणार आहे, त्यामुळं खात्रीलायक बोलत नाही मी आणखीसुद्धा. पण तुम्हाला सांगतो तरी पण की आता असं आहे की 6 आरोपी आणखीन होणार होते, मुख्य आरोपी पण आणखीन होणार होते, असं त्याच्यात म्हणणं आहे. पण आम्ही म्हणजे ते आणि देशमुख कुटुंबीय बघा बरं का, आम्ही बसून असं ठरवलं की बाकीच्यांना आपण फुल स्टॉप देऊ. पण त्याच्यात जाण्या अगोदरच इकडं मोठमोठाले खुलासे व्हायला लागलेत.